नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते. आता मी आले लक्ष्मी निवासच्या सेटवरती आणि आपल्याकडे अख्खी गर्ल गँग आहे. त्यांची एनर्जी डाऊन असून सुद्धा त्यांच्या समोर कॅमेरा ऑन झाला की एनर्जी आपोआप येते. ते कसे ते मला माहिती नाही, अशी येते. रील एक्सपर्ट सगळे आहेत आपल्याकडे. हर्षद रील क्वीन मी नसले की ही आणि सगळ्या तिघी ऍक्च्युली तिघी आमचं कड वेगळं टॅलेंट आहे हे. कॉन्टेंटचं एक वेगळं टॅलेंट आपोआप येतं आपल्याकडे. आणि आता सध्या असा छान कॉन्टेंट सुरू आहे की शांत, सोज्वळ, गुणी आई अचानक कडक लक्ष्मी झालेली आहे आणि ती जी बरसतीये सगळ्यांवरती, स्पेशली त्यांच्या लाडक्या मुलांवरती. ही तोडकी आहे. काय म्हणणे हर्षदबाई, असं दोडके वगैरे नाही काही असं? असतंच की लाडकं दोडकं असतंच आणि ही आहेच दोडकी. मुळात इंटरेस्टिंग, जसं लक्ष्मी निवासमध्ये कायमच वेगवेगळे इंटरेस्टिंग ट्रॅक्स येतात, तर त्याप्रमाणे हा अगदी सरप्राईज ट्रॅक आमच्या सगळ्यांसाठीच होता की लक्ष्मी आता काही दिवस कडक लक्ष्मी म्हणून वावरणार आहे. सो अगदी आत्ताच सुरू केलंय आम्ही हे शूट आणि मजा येते करायला. थोडं नवीन वाटतंय मला सुद्धा, बघणाऱ्यांना सुद्धा. त्यामुळे जस्ट ट्राईंग टू बी कडक लक्ष्मी. पण जो लुक आहे तो खरंच चांगला आहे आणि सुंदर. त्याच्यामध्ये तुम्ही कडक वाटताय पण एकदम सुंदर पण दिसतंय की असं कम्पॅरेटिव्हली एकदम असं म्हणू शकत नाही. ते तुमच्या डोळ्यामध्ये आहे, मी म्हणेन. जे काय आहे ते तुमच्या ऍक्टिंग मध्ये आहे. भाई चाय पिलाओ इनको. थँक्यू. इतकं कौतुक होतंय म्हटल्यावर काय ना मग. चाही नको, फक्त गोड शब्द. अगं बाई, ऍक्च्युली सांगू का, आम्हाला हिला अशीच बघायची सवय होती. मधल्या काळात तिने आम्हाला सगळ्यांना एकदम वेगळ्या लुक मध्ये आणि वेगळ्या कामामध्ये येऊन आपल्या सगळ्यांना प्रेक्षकांना सरप्राईज केलं. आणि ती अतिशय गोड, साधी, सिंपल आई ती करत होती आणि आम्हाला आता ती त्याची सवय पडू लागली होती आणि अचानक ती कडक लक्ष्मी झालेली आहे. पण ताई, तू त्याच्यात पण गोड वाटतेस आणि ह्याच्यात पण, आणि ती मुळातच गोड आहे त्याच्यामुळे काय. ज्या एकदमच आवडत्या व्यक्ती आहेत ताईंच्या, म्हणजे सॉरी सासूच्या आवडत्या, ताईंच्या आवडत्या व्यक्ती सगळ्याच आहेत असं म्हणणार होती मी. पण तिच्यापेक्षा मला तिची लेक जास्त आवडते. त्यांच्याकडे येऊया. आपण काय म्हणणे, अचानक सासूबाईंचं कडक लक्ष्मी अवतार झालेला आहे. मला खूप आवडतोय हा अवतार तिचा, कारण संतोषला धडा शिकवण्यासाठी याच अवतारात अवतरण्याची तिला गरज होती. आता वीणाच्या मनात चाललंय, सासूबाई एखादी साडी माझ्याकडे पण पाठवा, मी पण तयार होते, दोघी मिळून काहीतरी करूया. आपले रायटर ऐकत असतील तर त्यांनी हे ऐकावं आणि लगेच सीन मध्ये साडी, दागिने सगळं पाठवा. आपल्या सासूबाई आणि त्यांची लाडकी मुलगी गेली आहेत शॉर्टला, पण त्यांच्या सुना आपल्या सोबत आहेत. तर मला ऐकायला आवडेल, बिचारा साध्या भोळ्या सुनांची सासू पुन्हा कडक झालेली आहे. कसं वाटतंय? एका आईला मुलाला धडा शिकवण्यासाठी जे जे करावं लागतं ते लक्ष्मी सगळं करते. लक्ष्मी मनातनं तशीच आहे, जरी तुम्हाला तिचा आउटर लुक बदललेला दिसत असेल तरीही. पण संतोष, हरीश आणि मंगलला हे तुम्ही सांगू नका की ती तशीच आहे. ती त्यांच्यासाठी कडक झालेली आहे, पण आमच्यासाठी आतून ती तशीच आहे, जशी नेहमी असते लक्ष्मी तशी. आणि जे आम्ही करू शकत नाही, खरं तर दोघींनाही इच्छा तीच असते, पण शेवटी सुना आहोत ना, तर काही बॅरियर्स तर असणारच. त्यामुळे आम्हाला ते करता येत नाहीये. त्या सासूबाई करणं ही खूपच मोठी गोष्ट असते ना, की सासू म्हटलं तर तशी आपल्या बाजूनी नसते, पण आपल्या सिरियलची जी लक्ष्मी आहे ती मुलींसाठी, म्हणजे मुलीपेक्षा सुद्धा सुनांच्या हक्कासाठी किंवा सुनांवर होणारे जे काही अन्याय होत असतील, की मग तिच्या मुलांकडनं होत असतील किंवा तिच्या मुलीकडनं होत असतील, तर ते निस्तरतीये ती आणि त्यासाठी ती उभी राहिली आहे. सो आम्हाला दोघींना खूप मोठं सरप्राईज आहे, खूप मजा येते. मला तिला असं बघताना पण खूप मजा होती. तिला फक्त अक्का साहेब या रूपातच पाहिलं होतं मी पुढच्या पाऊलमध्ये, पण इथे पाहिल्यापासून सुरुवातीला ते आम्हाला झेपत नव्हतं, साधी भोळी लक्ष्मी. आता आजचं रूप तिचं आम्हाला झेप. आणि आजच आपला इंटरव्ह्यू होतो, त्याच दिवशी आम्ही ताईला असं एकदम स्पष्टपणे बघितलं, ओ माय गॉड, बापरे ताई, अगं तू काय दिसतीयस, असं झालं. आणि मी स्पष्ट बोलले, म्हणलं ताई, अगं तू आपलीशीच वाटत नाहीयेस, अजून थोडा वेळ लागेल. कारण काय झालंय, तिचा तो लुक आणि तिचं ते वागणं त्या लुक मध्ये छान वाटून जायचं, इतकी सवय झाली होती. आज तिचा आमच्यासोबत बोलण्याचा आज टोन तोच आहे, पण तिचा लुक इतका बदललाय की असं वाटतं ही, अरे बापरे. पण झाली आता, संध्याकाळ होत आली आहे तर झाला, मॅच झालेला आहे तिच्या त्या.
खरं सांगायचं ना, जो जेव्हा प्रोमो आला होता तेव्हा असं झालेलं, अरे बाप रे कुछ तो नाही आहे. म्हणजे असं लुक मध्ये म्हणाल तर तो अक्का साहेबवाला जो ऑरा होता तो रिटर्न आल्यासारखा वाटला. तरी टिकली पासून मी आल्यावर तेच चेक केलं टिकली कुठली लावली आहे. टिकली आहे तीच आहे. पण जेव्हा तुम्ही लुक पाहिलाच तुम्हाला नवीन होतं, पण असं वाटलं का अरे बापरे आता काहीतरी नवीन आहे आणि आता हे प्रेक्षकांसाठी खूपच नवीन येणार आहे. पण कुठेतरी असं होतं का ऍज अ कॅरेक्टर म्हणून विचारते की आमच्यावरती पण पलटेल का किंवा आमच्यासोबत पण तो स्वभाव बदलेल का, तो निरागसपणा निघून जाईल का असं? नाही, अजून खूप पुढचं मी शूट नाही केलंय. आजच आम्हाला कळलंय की ती अशा रूपात अवतरलीये म्हणून. पण असं अजून पुढे काय आहे आम्हालाही माहित नाहीये. खूप इंटरेस्टिंग आहे सगळं. खरं तर कट टू कट शूट करतोय आम्ही, त्यामुळे शूट मध्ये पुढे काय काय होणार हे आमच्यासाठी पण सरप्राईज आहे. सो तुम्ही ऑडियन्स जर हे बघत असाल तर नक्की सिरियल पण बघा. खूप इंटरेस्टिंग ट्रॅक आहे आणि मजा येणार आहे शूट करायलाही आणि तुम्हाला पाहायलाही. आपण एक छान गेम खेळूया का? मला इंटरेस्टिंग गेम सुचलाय आता आणि मी असं विचार नव्हता केला की खेळू वगैरे, आता वेळ आहे की नाही. नाही 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 खूप खूप सोपा गेम आहे, खूप सोपा गेम आहे. सुपरफास्ट. नाही नाही नाही, खूपच सोपा गेम आहे आणि मी त्याला असं उगाच नाव दिलं एक्सप्रेस म्हणून. त्याच्यामध्ये रॅपिड फायर सारखं गेम आहे. मी प्रश्न वायफळ विचारणार आहे, सॉरी फॉर दॅट, मी आताच बोलते. पण प्रश्न काही असू शकतात, फक्त तुम्हाला त्याचं एकत्र पटकन उत्तर द्यायचं. जो हा एकत्र द्यायचंय. सो जो पहिलं उत्तर देईल तो जिंकेल, म्हणजे पटकन जो उत्तर देईल तो जिंकेल. ठीक आहे? जो बरोबर बरोबर काही नाही ग, वायफळच आहे, खूप वायफळ आहे. तू ऐकल्यावर मला मारशील वगैरे असं मी इमॅजिन केलंय खरंच. ठीक आहे, स्टार्ट आहे. मी 1 2 3 करते. 1 2 3 स्टार्ट. आज जेवणात काय जेवलं? भात. ओके. आज हर्षदा ताईंचा लुक कसा वाटला? भारी. ओके. तुमचा नेहमीचा एक शब्द कुठला जो रिपीट कर? झोप आली आहे. ठीक आहे. तुम्हाला सेटवरती खूप कोण आवडतं? काय आवडतं? सेटवरचं कोण आवडता व्यक्ती कोण? खूप सगळेच यार, सगळेच सगळे सगळेच पाहिजे set. सगळे बाय. म्हणजे आज सेटवर कोण नाहीये? सगळेच आहेत. सगळेच आहेत. सगळेच आहेत आज, कोणीच नाही ना. आता free आहे. हे जेव्हा मंगल असं म्हणतात तेव्हा तुमच्या मनातली पहिली इमोशन काय असते? धडाच शिकवायला पाहिजे होता. बरोबर. साडीचा रंग कोणता आहे? पिवळा. तिचाच दिसला मला. प्रेम प्रेम. ओके. आपला आवाज जातोय ना? नाही जातोय. तुमचा फेवरेट मूवी फेवरेट मूवी स्वतःचा? यादी झाला कधी आता. नाही. मी हरले नाही. फेवरेट सॉन्ग? तुमक्या मिले. तुमक्या मिले. मीनाक्षी ताई आता काय करतायत? टाइमपास बघ. बघायचं असतं कसं बघ. ओके डन. बांगड्या कोणत्या रंगाच्या? हिरव्या. ग्रीन. हिरव्या. तुम्ही बेस्ट का आहात? कारण आम्ही बेस्ट आहोत. कारण आम्हाला एकत्र झोपायला खूप आवडतं. झोपेवरच चर्चा होत. आमच्या मेकअप रूम मधला जो बेड आहे तो बेड नाहीये, काइंड ऑफ सोफा सारखी छोटीशी जागा असते, त्यात आम्ही दोघी मस्त ऍडजस्ट होऊन झोपू शकतो. गाढ आणि घोरतो. ताई घोरते छान. गजरा कोणी माळलाय? मी. गजरा का माळतात? छान फुलवाली आहे म्हणून. म्हणजे फुलवाली. तुमचं फेवरेट कॉस्मेटिक? लिपस्टिक. जाऊ दे, गेलं ना. मंगळसूत्र नेहमी कोण घालतं? दोघी. मंगलचे ते मला हसायला येतं. स्वाती त्यांचा फेवरेट खाणं? मला नाही माहिती आहे. त्यांचा फेवरेट शब्द? आमचा फेवरेट मंगलताईचा फेवरेट शब्द? तू मात्र बाकी सगळे लाडके, मी तेवढी दोडकी. हर्षदा त्यांचा रिसेंट फेवरेट शब्द किंवा एखादी ओळ ती सारखी म्हणतात? कळलं. पण ते हर्षदाताई कुठे म्हणते? हर्षदाताईच म्हणते. ओके, मग हा कळलं. अच्छा हर्षदाताईचं म्हणशील तर थँक्यू एव्हरीबॉडी. येस. गुलामबाई. गुलामबाई त्यांची. तुमच्यापैकी गोड कोण आहे? ताई. दोघी पण. ती पण पाहिजे. उगेच आपले म्हणायला लागतं ना आता. मुख्य ओवाळायला लागतच ना एकमेकांना.
सो हे असंच आनंदी राहा. आनंदी करायचं. काय? आनंदी करायचं. आनंदी का राहायचं? पटकन बोला. कारण दुःखी अजिबात नाही राहिलं पाहिजे. दुःखी कसं आयुष्य काढायचं, हा. आनंदीच राहायचं. म्हणून आनंदी राहायचं. सो अशाच आनंदी राहा. छान वाटलं गप्पा मारून, मज्जा येते. पण आता आपल्याला हळूहळू बोलावं लागतंय. नाही तर आतापर्यंत मला असं वाटतं लाफ्टर पडला असता इथे. तो असं कंट्रोल केलं असं. हे रेकॉर्ड होतंय की नाही मला काहीच माहिती नाहीये. मंगलताई आली. सो अशा प्रकारे मंगलताई आलेल्या आहेत. रील नाही, आपण एक गेम खेळत होतो. आता ह्या दोघी शांत राहतील, फक्त रिॲक्शन देणार आहेत. गेम असा आहे की मी काही वायफळ प्रश्न विचारणार, त्याची उत्तरं द्यायची आणि ह्या दोघी फक्त कंट्रोल ठेवणार स्वतःवरती. होपफुली. मला नाही वाटत हे ठेवणार, हिने सुरुवात केलेली आहे. वायफळ. हा, फक्त पटकन उत्तर द्यायचं. मीनाक्षी ताई काय करतात? झोप. झोप म्हणाली. अच्छा, आत्ता काय करते? आत्ता अशी बसली. हा. तुम्ही कोणत्या रंगाची साडी नेसली? राखाडी. स्वाती ताई, तुम्ही काय जेवलात? आज मी खिचडी, ओके. खिचडी सोबत काय खाल्लं? लोणचं, लोणचं आवडतं की आंबा आवडतो? आंबा, कोणत्या रंगाच्या बांगड्या घातल्या? हिरव्या. मंगळसूत्र घालायला नेहमी आवडेल का? हो, का? कारण मला माझा नवरा खूप आवडतो. मला नाही आवडत नाही. मला तर आवडतच नाही, मी घालतच नाही. ऍक्च्युली ह्या सगळ्या आपल्या फील्डमुळे ना रोजच्या रोज ते काढाघाल करता येत नाही म्हणून मी घालत नाही. पण गाडीमध्ये एक मंगळसूत्र ठेवलेलं असतं. पटकन कोणी मोठं दिसलं तर पटकन घ्यायचं, घालायचं आणि मग नमस्कार करायचं आणि तर काढून ठेवायचं. ऐका कोणी बघत असं. ओके, कंटिन्यू. टिकली कोणत्या रंगाची लावली? लाल. लाल रंगाची टिकली आवडते की पिवळी? लाल. काजळ आवडतं की लायनर? काजळ. का? आवडतं. आणि जर नसलं तर? ऍक्च्युली मी नेहमी अशीच फिरते, खरं तर काजळ न लावता. नवीन जे सरप्राईज घेऊन येत आहे त्यासाठी रेडी आहात का आणि किती एक्सायटेड आहे? खूप. प्रेक्षकांना नवीन सरप्राईज मिळणार आहे, पण प्रेक्षक त्या गोष्टीसाठी एक्सायटेड नव्हते, तर आता काय वाटत असेल त्यात? मजा येत असेल त्यांना. तुमच्या फॅनबेस साठी एखादा शब्द आय लव्ह यू. आणि त्यांच्याकडून तुम्हाला आलेलं प्रेम? लव्ह यू टू. त्यांच्याचकडनं मी मला घेतलं. हर्षदादांसोबतचा हा नवीन लुक कसा वाटला? अप्रतिम. आणि घाबरलात का? खरं तर नाही, कारण मी तिला याच लुकमध्ये खूप वेगवेगळ्या सिरियल्स मधनं बघितलेलं आहे. आणि पण ती अशी तर गोड दिसतेच, पण ती आता मधल्या काळात जो वेगळ्या लुकमध्ये, तो जो आमच्या सगळ्या आपल्या प्रेक्षकांसाठी होता, तो जास्त चांगला होता. यात तर ती नेहमीच दिसते. थँक्यू सो मच. कसं वाटलं हा गेम? खूप मजा आली. खरं तर मी असे या दोघींना पटापट प्रश्न विचारायला पाहिजेत. एवढंच करते. आता तुमच्या तिघींना एखादा सेम प्रश्न, एकत्र उत्तर द्या. प्रेक्षकांच्या प्रेमापोटी एखादा शब्द. प्रेम. काय काय काय? प्रेक्षकांच्या प्रेमासाठी एखादा शब्द. आशीर्वाद असू दे. बरोबर. हाच. ए नाही यार, तुम्ही लोक चिटिंग करता रे. ह्या खूप पॉज येतात. मजा मजा जरा मज्जा जाते, मज्जा. प्रोसेसिंग स्लो आहे. नाही, प्रोसेसिंग सोल आहे, हा गेमच असा आहे. ओके, चल. एवढ्या शांततामध्ये आपण एवढ्या हळू आवाजात बोलतोय, कसं वाटतं? छान नाही वाटत ते, कारण ओपन बोलायची सवय आहे ना. मला तर मोठ्या आवाजात बोलायची सवय. हसायला पाहिजे. हो. हसा, कारण आय गेस टेक झालेला आहे. खोटच होतंय, सॉरी. आम्ही मोठ्या आवाजात बोलू ना की सर तिकडनं बाजरी टाक 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 करतात. मला श्यामी करत होते इंटरव्ह्यू, असंच अरे म्हणतात थांबा जरा हळू बोलूया आता. माझाच सीन चालू होता. कालावरची खळी कोणाला आवडते? मला पण. इथे कोणाला आहे? इथे नाही. पहिला आहे. अरे हो यार, आज बघितलं मी. सॉरी. लक्षच नसतं, इतकं प्रेम आहे माझं तिच्यावर, पण तरी मी तिला मिस करत असते, पण खळी वगैरे मी नाही बघितलं. बघितली आणि दिसली. मला पण ती अशी दिसते, पण पटकन सुचली. खड्ड्यात पडला तुषार. तुषारसाठी एक शब्द. खूप प्रेम आहे माझं त्याच्यावर. त्यांच्याकडून आलेली तुम्हाला कॉम्प्लिमेंट. तू नेहमी छानच दिसतेस म्हणून तर तुझ्याशी लग्न केलं. तुमच्या मिस्टरांकडून आलेली तुम्हाला कॉम्प्लिमेंट. तू खूप छान दिसतेस, पण छान राहत नाहीस, हे खरं आहे. आणि तुला दिलेली कॉम्प्लिमेंट जी तुला खूप आवडते. तूच भारी आहेस. तुमची झालेली पहिली भेट कुठे? नाट्यगृहात. तुमची झालेली पहिली भेट कुठे? कॉलेजमध्ये. तुमची झालेली पहिली भेट कुठे आणि गिफ्ट काय दिलं? पहिलं गिफ्ट.
हा, पहिलं गिफ्ट तर त्याने मला कविता लिहून दिली होती. आणि त्याच्याशिवाय आमची पहिली भेट झाली होती ती काय असतं, शब्द नाही येते माझ्या तोंडात, पण आम्ही एका कार्यक्रमात भेटलो होतो. नाही म्हणजे मला असा शब्द नाही येतो. स्नेहसंमेलन कार्यक्रम त्याला काय म्हणतात नाही ग, वर्कशॉप. अरे मला माहिती, मी का विसरली ऍक्टिंग वर्कशॉप मध्ये ऍक्च्युली भेटलो. सांगितलं अख्खी लव्ह स्टोरी मी ऐकली आहे. छान. 2 तास असा 2 तास पॉडकास्ट आपण करूया सगळ्यांनी. चालेल, थँक्यू सो मच. खूप मजा आली. तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि जी कडक लक्ष्मी आली अशी न राहता जराशी नरम होऊ दे, मला असं वाटतंय. ते बघा. काही दिवस राहू दे कडक लक्ष्मी, आम्हाला मजा येते कडक लक्ष्मी शूट करताना. ऍक्च्युली मला पण ही मजा येते, कारण मी पण खूप दिवस वाट बघत होते की मला बोलवणार आहेत आता हे लोक कडक लक्ष्मीच्या एपिसोडला. आणि धमाल येते, कारण मला आता वेगळ्या प्रकारची कॉमेडी करायला मिळते. कारण आता घाबरलेली मंगल बघायला लोकांना मिळते, त्यामुळे मला जास्त मजा येते. येस, तुला काय बोलायचंय? नाही, खरंच वेगळं वाटतंय. रोज रोज तेच थोडंसं झालं की नंतर एक जरा ब्रेक पाहिजे. आणि असा खूप चांगला एक टर्निंग पॉइंट आलेला आहे, ट्विस्ट आलेला आहे. आणि आमच्या मनातलं सगळं छान मजा येते करायला. दोघींच्या मनासारखं चाललंय. माझी जिरवली जाते, हिच्या ह्याच्याने संतोषी जिरवली जाते. आणि ऍक्टिंग करताना पण ना तो म्हणजे असं रोज तेच, मग कधी कधी तेच इमोशन्स येतात. संतोष दादा बोलतोय मग आम्हाला वाईट वाटतंय, ही काहीतरी बोलते मग आम्हाला वाटतंय. आता आम्हाला भारी वाटते ना. सो हे ऍक्ट करताना किंवा हे एक्सप्रेशन्स देताना ते पण थोडंसं प्लेफुली करता येते, त्यामुळे मजा येते. मंगल घाबरलेली आहे, त्याच्यामुळे मंगलला यावेळेला घाबरवते कडक लक्ष्मी. सो छान वाटलं, मजा आली. मी आता मोठ्या आवाजात बोलू शकते हे मला जाणीव झाली आहे. म्हणजे मला असं मी का बोलते, मला ऐकू येते बाहेर काम सुरू आहे. थँक्यू सो मच. मजा आली. बाय बाय.